6 एप्रिल 2026 तामिळनाडूच्या मदुराई न्यायालयात एक असा डिसिजन दिला गेला ज्याने पूर्ण देशाचं लक्ष एका केसकडे ओढवलं. कोर्ट रूम मध्ये शांतता होती आणि जजने एक वाक्य उच्चारलं, ही केस रेअर ऑफ रेअर आहे आणि या केसमध्ये 9 आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. 9 पैकी 9 पोलीस एकाच वेळेत डेथ पेनॉल्टी. हे ऐकताच कोर्ट रूम मध्ये बसलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ही फक्त एक केस नव्हती, हा एक बाप लेकाच्या न्यायाचा प्रवास होता. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी या केसनी जे वळण घेतली ती एखाद्या क्राईम थ्रिलर पेक्षा कमी नव्हती. ही स्टोरी सुरू होते मार्च 2020. लॉकडाऊनचा काळ, देशभर कोरोनाचं संकट, रस्ते रिकामे आणि पोलिसांवर रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी. ठरलेल्या वेळेनंतर कोणी बाहेर दिसेल तर लगेच ऍक्शन घ्यायचं प्रेशर होतं. पण काही ठिकाणी हा प्रेशर पॉवरच्या मिसयूज मध्ये बदलायला लागला आणि तामिळनाडूच्या सातानुकुलम शहरात ही मिसयूज एका भयानक वळणावर पोहोचली. 19 जून 2020 रात्री दुकान बंद करण्याची वेळ संपल्यानंतरही एक छोटंसं दुकान उघडं होतं. ते दुकान होतं 65 वर्षाचे पी जयराज यांचं. सातानुकुलम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला ही एक रुटीन ऍक्शन वाटत होती, पण थोड्याच वेळात सिच्युएशन पूर्णपणे बदलली. जयराज यांचा 31 वर्षांचा मुलगा बेनिक्स वडिलांना सोडवण्यासाठी स्टेशन मध्ये आला, पण त्यालाही ताब्यात घेतलं गेलं. आणि इथून पुढे जे घडलं ते ऐकून लोकांचा आजही थक्का फुटतो. स्टेशन चीफ श्रीधरने आदेश दिला आणि त्या एका आदेशामुळे सर्व बदललं. बाकी 9 पोलीस पुढे सरसावले. क्षणात बाप लेकांना कपडे काढायला भाग पाडलं आणि सुरू झाला अमानुष मार. लाट्यांचा वर्षाव थांबतच नव्हता. एकामागोमाग एक फटके इतके निर्दयी, त्यांच्या पाठीची कातडी अक्षरशः सोडली जात होती. ओरडण्याचे आवाज कोठडीत घुमत होते, पण बाहेर कोणी ऐकायला नव्हतं. मार इतका क्रूर होता की त्यांच्या गुप्त अंगातून अक्षरशः रक्त वाहू लागलं आणि तरीही हात थांबले नाही. रक्त सांडलं होतं जमिनीवर, भिंतीवर, सगळीकडे. आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकल्यानंतर अंगाला काटा येईल. त्या क्रूर पोलिसांनी कोठडीत सांडलेलं त्या बाप लेकाचं रक्त त्यांच्याच कपड्यांनी पुसायला लावलं. जयराज आणि बॅनिकच्या शरीरामधून इतकं रक्त गेलं होतं की त्यांना 6 वेळेस ते कपडे बदलावे लागले. पण तरीही मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दया नव्हती, फक्त राग आणि निर्दयता. त्या रात्री त्यांच्या किंकाळ्या स्टेशनच्या भिंतीमध्ये घुमत होत्या. पण एक प्रश्न इथं उभा राहतो, इतकी मारहाण चालू असताना कोणी थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? मारहाण इतकी सेव्हिअर होती की त्यांच्या शरीरामधून सतत रक्त वाहत होते, पण ट्रीटमेंट देण्याऐवजी त्यांना दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये पाठवण्यात गेलं. का? जखमी माणसाला ट्रीटमेंट देणं ही एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी नाही का? कुठलंही प्रॉपर ट्रीटमेंट नाही, कुठलीही केअर नाही. आणि मग 22 जून 2020 बॅनिक्सचा मृत्यू आणि एका दिवसानंतर 23 जून 2020 जयराजचा मृत्यू. एका पाठोपाठ बाप आणि मुलगा दोघेही गेले. पण इथे अजून एक मोठा प्रश्न उभा राहतो, जर त्या रात्री ट्रीटमेंट दिलं असतं तर ते 2 जीव वाचू शकले असते का? जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तेव्हा सिच्युएशन अचानक बदलली. बेनिकची बहीण पर्सिस आणि आई सिल्वरानी यांनी मृत्यूदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह स्वीकारणार नाही. ही बातमी शहरभर पसरली. स्थानिक व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेवलं. हजारो लोक रस्त्यावर उतरले. आणि इथे एक महत्वाचा प्रश्न, जर लोक रस्त्यावर उतरले नसते तर ही केस इतकी पुढे गेली असती का? पब्लिक प्रेशर वाढत गेलं आणि शेवटी कोर्टला हस्तक्षेप करावा लागला. केस सीबीआय कडे गेली. अक्यूज पोलिसांना अटक झाली. पण जेव्हा जज स्टेशन तपासायला गेले तेव्हा एक शॉकिंग गोष्ट दिसली. स्टेशन मध्ये कर्मचारी तपासात सहकार्य करतच नव्हते. उलट पुरावे मिटवण्याचा प्रयत्न होता. फाईल्स गायब होत होत्या. आणि इथे एक मोठा प्रश्न, जर पुरावेच गायब झाले तर सत्य बाहेर येणार कसं? सगळ्यांना वाटायला लागले ही केस कदाचित कधीच प्रूव्ह होणार नाही. झिरो होप.
झिरो विटनेस. पण इथून पुढे स्टोरीमध्ये एक असा ट्विस्ट आला ज्यांनी सगळं चित्र बदलून टाकलं. एक दिवस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या लेडी हेड कॉन्स्टेबल आर देव शांतपणे जज जवळ आली आणि म्हणाली, मला सगळं माहिती आहे, मी सगळं स्वतः पाहिलेलं आहे. पण तिच्या आवाजामध्ये भीती होती. ती म्हणाली, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. आता विचार करा, एका पोलीस ऑफिसरला स्वतःच्या सिस्टीम पासूनच भीती वाटत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित असतील. जजनी तिला प्रोटेक्शन देण्याचं आश्वासन दिलं आणि रेवतीने एक एक घटना सांगण्यास सुरुवात केली. त्या रात्री रेवतीची नाईट ड्युटी होती. स्टेशनमध्ये प्रवेश करताच तिला कोठडीतून रडण्याचे आवाज ऐकू आले. ती जवळ गेली आणि जे तिथे तिने पाहिले ते आयुष्यभर विसरणं अशक्य होतं. 9 पोलीस जयराज आणि बॅनिक्सला मारत होते. ते दोघं खायला मागत होते, पाणी मागत होते, पण त्यांना काहीच दिलं गेलं नाही. रेवतीने प्रयत्न केला त्यांना थांबवण्याचा, पण कोणीच तिचे ऐकले नाही. आणि इथे प्रश्न उभा राहतो, जेव्हा सिस्टीम मध्ये लोकच चुकीचं करत असतील तेव्हा त्यांना थांबवणारं कोण? रेवतीने हे सर्व जज आणि सीबीआय समोर सांगितलं. ती सीसीटीव्ही मध्ये आरोपींची ओळख पाठवू लागली आणि एक मोठा खुलासा केला. सीसीटीव्ही फुटेज पूर्ण डिलीट केले गेले होते आणि हा स्टेटमेंट केससाठी टर्निंग पॉइंट ठरला. तिच्यावर दबाव टाकला गेला, धमक्या दिल्या गेल्या, पण तिनं आपली साक्ष बदलली नाही, एकदाही नाही. आणि इथे प्रश्न, ट्रूथ बोलण्यासाठी धाडस किती लागतं हे आपण कधी विचार केला आहे का? सीबीआयने चार्जशीट दाखल केली. 105 साक्षीदारांची साक्ष झाली. सुनावणी लांब चालली. अनेक वेळा बेल अर्ज झाली आणि कोर्टने बेल नाकारली. आणि शेवटी 6 एप्रिल 2026 फायनल डिसिजन आला. 9 पैकी 9 आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा. कोर्टरूम मध्ये शांतता होती. पण एक प्रश्न अजूनही उरतो, पनिशमेंट मिळालं पण सिस्टीम खरंच बदललं का? ही केस टेक्निकली इथेच संपली. दोषींना शिक्षा झाली, न्यायालयाने आपलं काम केलं, पण एक अनकम्फर्टेबल प्रश्न अजूनही उरतो, पनिशमेंट मिळालं पण सिस्टीम खरंच बदललं का? कारण विचार करा, जर सीसीटीव्ही खरंच व्यवस्थित चालू असतं, जर प्रॉपर मॉनिटरिंग झालं असतं, जर अकाउंटेबिलिटी स्ट्रिक्ट असती, तर कदाचित 2 जीव वाचले असते का? जस्टिस म्हणजे फक्त शिक्षा नाही, जस्टिस म्हणजे फ्युचर सुरक्षित करणं. स्ट्रॉंग लॉ, बेटर पोलीस ट्रेनिंग, फंक्शनल सीसीटीव्ही, इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन, हे सगळं कागदावरच नाही, ग्राउंडवर लागू झालं तरच अशा घटना थांबतील. पण त्या सगळ्या स्टोरीमध्ये एक गोष्ट आपण विसरू शकत नाही. या केस मधला सर्वात मोठा हिरो ना एखादा सिनियर ऑफिसर होता, ना एखादा मोठा नेता, तर एक साधी लेडी हेड कॉन्स्टेबल रेवती, जिने नोकरीचा धोका पत्करला, कुटुंबाचा धोका पत्करला, पण तरीही सत्याच्या बाजूने उभं राहण्याची एक हिंमत दाखवली. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते रेवतीने घेतलेला हा निर्णय फक्त ड्युटी होती की खरंच धाडस? कमेंट्स मध्ये नक्की लिहा. कारण कधी कधी एक माणसाची हिंमत संपूर्ण सिस्टीम बदलण्याची सुरुवात ठरते.